सर, थोड्या वेळापूर्वी विधिमंडळ परिसरात झालेला राडा असेल आणि त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी तुमची घेतलेली भेट असेल. आत्ताच तुम्ही विधानसभा अध्यक्षांची सुद्धा भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत चर्चा झाली आहे? विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्यामध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला. मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली. गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे, या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे, हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे. त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझ्याही चर्चा केली आहे. यानंतर मात्र कुणीही, कुठल्याही पक्षाचं असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जो क्या हुआ गेट परच दोघे एकमेकांना विधिमंडल परिसर में प्रीमाइसेस में जो जितेंद्र आव्हाडजी और गोपीचंद पडळकर जी इनके बीच में जो थोड़ा सा मनमुटाव हुआ है, कार्यकर्ता आपस में थोड़ा बाचाबाची हुई है, ये विधिमंडल के लिए अच्छा नहीं है, ये प्रीमाइसेस के लिए भी अच्छा नहीं है. विधिमंडल का एक पावित्र है और ये वो हमने सबने मेंटेन करना चाहिए. हम सबने मिलकर विधिमंडल की जो प्रतिमा है, प्रतिष्ठा है, उसको हमने सबने कायम रखनी चाहिए. माननीय जितेंद्र आव्हाड जी से मैंने बात की है. उन्होंने भी कहा है कि हम लोग मध्यस्थता करें. निश्चित रूप से मैंने गोपीचंद पडळकर से भी बात की है. उन्होंने भी दिलगिरी व्यक्त की है. उन्होंने भी क्षमा चाहिए. क्षमा करके उन्होंने कहा कि मैं इसके लिए दिलगिर हूं. उन्होंने भी अपना जो यहाँ हुई है घटना, उसके लिए क्षमा मांगी है. तो निश्चित रूप से यह भी विषय समाप्त हो चुका है. लेकिन विधिमंडल में सभी एमएलए और सभी हमारे विधायक जो है, ये सबने ध्यान रखना चाहिए, चाहे अपोजिशन के हो चाहे सरकारी पार्टी के हो, कि ये प्रीमाइसेस को एक 14 करोड़ जनता के लिए, उनके हित का संरक्षण करने के लिए, उनकी जानमाल की रक्षा करने के लिए विधिमंडल है. और इस विधिमंडल के प्रीमाइसेस में ऐसी घटनाएं होना ये दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन अब के बाद ये घटनाएं, ऐसी घटनाएं इस एरिया में प्रीमाइसेस में नहीं होगी. इसके लिए हम लोग सारे लोग खबरदारी लेंगे. सर, हा पडदा आता वाद मिटलेला आहे का? कारण तुम्ही दोन्ही बाजूशी बोललेला आहात. आता हा वाद मिटलेला आहे. मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे. मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे. हा वाद आता मिटलेला आहे. यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नाही. सवाल सर ये है कि क्या उन लोगों को इस बात का बिल्कुल डर नहीं है कि कानून का राज है, जो विधान भवन में ही आके मारपीट को उतारू हो जाए, या उस मंशा से ही आए थे कि उन्हें मारपीट तो करनी है. कानून का कहीं पे उनको डर नहीं है? कानून का डर नहीं है क्या सर? देखिए, ये एक बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि ऐसा नहीं होना चाहिए. लेकिन मुझे लगता है कि जो भी वहाँ एक वक्त के ऊपर आपस में कार्यकर्ता भिड़े और उन्होंने दोनों विधायक में थोड़ा मतभेद हुआ, वो नहीं होना चाहिए था. विधिमंडल की जो एक गरिमा है, ये गरिमा को मेंटेन करना ही सबकी जवाबदारी है. गरिमा को मेंटेन करने की जवाबदारी सभी विधायक की है और सभी लोगों की है. लेकिन जिस प्रकार से हुआ है वो दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन माननीय गोपीचंद पडळकर जी ने क्षमा मांगी है, दिलगिरी व्यक्त की है. मैंने जितेंद्र आव्हाड जी से बात की है. लेकिन आज के लिए तो ये विषय अभी खत्म हो गया है. इसके बाद दोनों में कोई आपस में दोबारा ये ऐसा
कोई भी घटना ना होगी। कार्यकर्ताओं ने ये किया है, लेकिन आमदारांना जो पास दिले जातात पण जिन कार्यकर्ताओं ने किया उन पे कार्रवाई होगी, आप कार्रवाई उन पे करेंगे? साहेब, हा एक महत्वाचा प्रश्न हा आहे की आमदारांसोबत जे पास दिले जातात, आमदारांसोबत पास दिले जातात, कार्यकर्ता त्यांच्यासोबत येतात आणि त्यातनं अशा घटना घडतात, असा अहवाल आता अध्यक्षांना देखील पोलिसांनी दिलेला आहे। नाही, आता काही वेळा मंत्री बैठक लावतात, आमदारांच्या विनंतीवर काही बैठका लागतात, त्या बैठकीला एक 4-5 लोक येतात। साधारण त्या बैठका आता इथे घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे। आम्ही त्या बैठका आता मंत्रालयात घ्याव्या लागतील। कधी कधी अचानक प्रश्न निर्माण होतो, एखादी आम्हाला आश्वासन असतं की उद्या आम्हाला निवेदन करायचे आहे, त्यावेळी तातडीनं बैठक घ्यावी लागते। त्यावेळी मात्र त्या बैठकी संबंधित काही लोक हे सभागृहात बोलले जातात आणि त्यामुळं आजच्या मला माहिती नाही की एवढे लोक कसे आले, पण निश्चित या सभागृहाचा जो उंची आहे तो मेंटेन करण्याकरता सर्वपक्षीय नेते, आम्ही सर्व गटनेते, आम्ही सर्व आपापल्या पक्षाचे प्रमुख आपापल्या आमदारांशी चर्चा करणार आहे, सर्वच पक्षाचे। आणि त्यामुळं यानंतर मात्र विधिमंडळात येणारे जे प्रवेशिका किंवा पासेस आहे त्या किती दिल्या पाहिजे, काय दिल्या पाहिजे याबद्दल अध्यक्ष पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय करतील, तो अध्यक्षाचा अधिकार आहे। पण मला असं वाटतं या घटनेचं गांभीर्य, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी अध्यक्षांनी घेतलेलं आहे। विधिमंडळाचे अध्यक्ष नार्वेकरजी, राहुल नार्वेकरजी यामध्ये योग्य निर्णय करतील, पण घटनेचं गांभीर्य मात्र अध्यक्षांनी घेतलेलं आहे, ते निर्णय करतील। मेरा सवाल कार्यकर्ताओं पे कार्रवाई होनी चाहिए, जिन्होंने मारामारी की उन पे कार्रवाई होनी चाहिए या नहीं? ये तो नियम में ही है, कोई इसमें अलग बताने की जरूरत नहीं कि चाहे आपस में झड़प या हो या बाहर हो, जो विधिमंडल की गरिमा को थोड़ी ठेस पहुंची है, इससे हमारे विधिमंडल का नाम इस प्रकार से जो प्रतिष्ठा है वो बदनाम होती है, उसके लिए हम लोग एक्शन लेंगे ही। हमारे कार्यकर्ता को भी हम उसको एक्शन लेंगे, लेकिन कायदे से पुलिस की जो कार्रवाई होती है उसको अलग से बोलने की जरूरत नहीं है। सर, जितेंद्र आवाड जी ने ये भी कहा कि फोटो करके आरोपियों को भी प्रवेश पत्रिका दी गई, ये कैसे दी गई? देखिए, वो इस पर कार्रवाई कैसे की? मैंने अभी कहा कि जितेंद्र आव्हाड जी और पडळकर जी दोनों से मेरी बात हुई है, अब ये विषय खत्म हुआ। शेवटचं मराठीत पोलीस कारवाई संदर्भात काही ऍक्शन होणार आहे का? अध्यक्षांकडनं नेमकी काय पावलं उचलली जाणार आहे? अशा प्रकरणामध्ये जो गुन्हा लावायचा असतो तो लावतातच पोलीस, त्यामध्ये काही नवीन नाही आहे। अशा घटनेची दखल पोलीस घेतातच।